नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लवकरच NTA ऑफिशियल वेबसाईटवरती नीट UG 2025 साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे रिलीज होऊ शकतात। आता हा फॉर्म रिलीज झाल्यानंतर फॉर्ममध्ये काय काय गोष्टी विचारल्या जातात किंवा आपल्याला डॉक्युमेंट्सची काय तयारी करून ठेवायची आहे, फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची, तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो फॉर्म जेव्हा रिलीज केले जातील तर त्याच्या पहिल्याच पेजवरती काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात, जसं की नो करेक्शन फॅसिलिटी विल बी गिवन, म्हणजे एकदा फॉर्म सबमिट केला तर त्या फॉर्ममध्ये काहीही चेंजेस तुम्हाला करता येणार नाहीत किंवा करेक्शन विंडो ओपन होणार नाही। प्रत्येक स्टेपमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी फिल करणार आहात त्या सबमिट करेपर्यंत तुम्हाला प्रत्येक चेंजेस याच्यामध्ये करता येणार आहेत। एकदा फॉर्म सबमिट केला की त्यानंतर फॉर्ममध्ये कसलेही चेंजेस होणार नाहीत। फोटोग्राफ, सिग्नेचर, फिंगरप्रिंट्स या जे काही स्टँडर्ड त्यांनी डायमेन्शन्स दिलेले असतील किंवा स्टँडर्ड फॉर्मॅट दिलेले असतील त्या फॉर्मॅटमध्येच अपलोड करणं गरजेचं आहे। आणि मोबाईल नंबर आणि मेल ID हा व्हेरीफाय करणं गरजेचं आहे, कारण नीटचा रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा तुम्ही ऑल इंडिया काउन्सिलिंगला जर जात असाल तर सेम मोबाईल नंबर आणि सेम मेल ID वरती OTP सगळे येत असतात। त्यामुळे शक्यतो विद्यार्थी किंवा पालकांचाच मोबाईल नंबर आणि मेल ID इथं द्यायचा आहे, जो कायम तुमच्यासोबत राहील व तो ॲक्टिव्ह असेल। तर या काही इन्स्ट्रक्शन्स फर्स्ट पेजवरती असतात। त्यानंतर रजिस्ट्रेशनचं जे फर्स्ट पेज असतं, या फर्स्ट पेजवरती काय काय विचारलं जातं बघा। पहिलेच असतं ते म्हणजे आधार कार्ड। आता आधार कार्डमध्ये काय, तर आधार कार्डचा जनरली नंबर विचारला जातो। यावर्षी कदाचित याला ऑप्शनल अपार ID सुद्धा असू शकतं। अपार ID जी मध्ये नवीन नोटीस आली होती की विद्यार्थ्यांकडे अपार ID असायला हवा। पर्सनल डिटेल्समध्ये विद्यार्थ्याला त्याचं नाव, जन्मतारीख, जेंडर या सगळ्या गोष्टी पर्सनल डिटेल्समध्ये फर्स्ट पेजवरतीच भरायच्या असतात। ॲड्रेस, आधार कार्डवरती तुमचा जो ॲड्रेस असेल किंवा जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस वेगवेगळे असतील तर ते दोन्ही भरायचं ऑप्शन या ठिकाणी असेल। एक पासवर्ड तुम्हाला सेट करावा लागतो, जो प्रत्येक वेळी लॉग इन करताना तुम्हाला यूज करायचा आहे। आणि त्यानंतर फर्स्ट पेज तुम्हाला सबमिट करायचं असतं। फर्स्ट रजिस्ट्रेशनच्या पेजवरती एवढ्याच डिटेल्स तुम्हाला विचारल्या जातात, मात्र काळजीपूर्वक ह्या भरायच्या आहेत, याच पुढच्या फॉर्ममध्ये पकडल्या जातात। सो इथं काही मिस्टेक जर केली असेल तर तीच मिस्टेक पुढच्या फॉर्ममध्ये कंटिन्यू केली जाईल। त्यानंतर फर्स्ट पेज जे लॉग इन केल्यानंतर ओपन होतं त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स ज्या फर्स्ट पेजवरती तुम्ही भरल्या होत्या तुमचं नाव ऑटोमॅटिकली तिथं आलेलं असेल। त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख, जेंडर, कॅटेगरी। आता कॅटेगरीमध्ये तुम्हाला काय काय ऑप्शन्स या ठिकाणी दिसणार आहेत बघा। पहिली कॅटेगरी असेल SC, दुसरी कॅटेगरी असेल ST, त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे OBC NCL, म्हणजे OBC प्लस नॉन क्रिमिलियर मिळू शकतात असेच कॅन्डिडेट्स। त्यानंतर कॅटेगरी असणार आहे EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आणि त्यानंतर कॅटेगरी असते जनरल। एवढ्याच कॅटेगरी नीटच्या फॉर्ममध्ये दिलेल्या असतात। आता बऱ्याच कॅन्डिडेट्सचा डाऊट असतो की आम्ही NT मध्ये, VJ मध्ये, SBC कॅटेगरीमध्ये ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये येतो, तर आम्ही कोणती कॅटेगरी सिलेक्ट करायची। तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना OBC NCL म्हणजे सेंट्रल OBC मध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना काउंट केलं जातं। नीटची एक्झाम नॅशनल लेवल असल्यामुळं NT, VJ, SBC या सगळ्या कॅटेगरीचे ऑप्शन्स नीटच्या फॉर्ममध्ये अवेलेबल नसतात। अशा सगळ्या विद्यार्थ्यांना OBC कॅटेगरीमधून फॉर्म भरावा लागतो। लेकिन फॉर्म भरण्याच्या अगोदर त्यांनी एक गोष्टीचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे की सेंट्रल लिस्ट ऑफ OBC मध्ये आपली कास्ट येते का, किंवा मला सेंट्रल OBCचा दाखला मिळू शकतो का, याचं कन्फर्मेशन घेऊन या कॅटेगरीमधून फॉर्म हा भरायचा आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं की EWS मिळणार आहे किंवा मिळणार नाही। सो नीटचा फॉर्म भरण्याच्या अगोदर हे कन्फ्युजन क्लिअर करून घ्यायचं आहे की EWS सर्टिफिकेट मिळू शकतं का नाही, अदरवाईज जनरल कॅटेगरीमध्ये फॉर्म हा भरावा लागतो। सर या काही कॅटेगरी आपल्याला अवेलेबल असतात। इन्कम किती आहे, पॅरेंट्सचं इन्कम किती आहे ती अमाऊंट फक्त विचारली जाते, डॉक्युमेंटची गरज नसते, सर्टिफिकेटची गरज नसते। रिलिजियस मायनॉरिटी म्हणजे जैन मायनॉरिटी आहे का, मुस्लिम मायनॉरिटी आहे का, तर आहे का एवढंच या फॉर्ममध्ये विचारलेलं असतं। सर्टिफिकेट जोडायची गरज नसते। सो ते मायनॉरिटीचे सर्टिफिकेट्स मात्र ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी लागत असतात। सो हे सिलेक्ट करण्याच्या अगोदर आपल्याला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी हे डॉक्युमेंट मिळणार आहेत का हे क्लिअर करून घ्यायचं आहे। नॅशनॅलिटी इंडियन आहे का NRI आहे। इथं आधार कार्ड तुम्ही जोडू शकता, आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा असतो। हे फर्स्ट पर्सनल डिटेल्सचं पेज झाल्यानंतर तुम्हाला काही डिसॅबिलिटी आहे का, जर असेल तर ती कोणत्या प्रकारची आहे, डिसॅबिलिटीचं पर्सेंटेज काय आहे, तुम्हाला एक्स्ट्रा टाईम हवा आहे का एक्झामसाठी, तर ह्या सगळ्या डिसॅबिलिटी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील। त्यानंतर एक्झाम सेंटर डिटेल्स हे नेक्स्ट पेज येतं। याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन पेपर मीडियम म्हणजे तुम्हाला जो नीटचा क्वेश्चन पेपर आहे तो कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे।
आता मोस्टली विद्यार्थ्यांचं इथं इंग्लिश हे आन्सर असणार आहे. कोणत्या स्टेटमधून एक्झाम द्यायची आहे, विद्यार्थी ज्या स्टेटमध्ये प्रिपरेशन करत आहेत, ज्या स्टेटचे ते आहेत ते स्टेट इथं सिलेक्ट करू शकतात. 2 सिटी मागच्या वर्षी विचारल्या होत्या, म्हणजे 2 नियरेस्ट सिटी तुम्हाला फॉर्ममध्ये भरायच्या असतात. आता फॉर एक्झाम्पल मला नियरेस्ट सिटी आहे सांगली, तर सांगली पहिला ऑप्शन असेल. दुसरी नियरेस्ट सिटी कोल्हापूर आहे, तर दुसरी सिटी कोल्हापूर असेल. फादर्स ऑक्युपेशन म्हणजे वडील काय करतात, गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, प्रायव्हेट सर्व्हिस आहे, ॲग्रिकल्चर, जे काही असेल ते एंटर करावं लागतं. वडिलांचं शिक्षण सेम, आई काय करते, गव्हर्नमेंट सर्व्हिस असेल, प्रायव्हेट सर्व्हिस, जे काही असेल ते इथं एंटर करावं लागतं. आणि आईचं शिक्षण, तर हे सगळं येतं एक्झाम सेंटर डिटेल्समध्ये. ह्या गोष्टी तुम्हाला एंटर कराव्या लागतात. त्यानंतरचं नेक्स्ट पेज आहे क्वालिफिकेशन डिटेल्स, म्हणजे तुमचं शिक्षण 10वी 11वी 12वी ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या पेजवरती फिलअप करायला लागतात. आता याच्यामध्ये काय काय विचारलेलं असतं, कोणत्या वर्षी पासआउट झाला, कोणत्या प्रकारच्या कॉलेजमधून पासआउट झाला, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट, क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट म्हणजे 12वी 10वी कोणत्या स्टेटमधून झाली, कोणत्या डिस्ट्रिक्टमधून झाली, कोणत्या बोर्डमधून झाली, स्कूलचं किंवा कॉलेजचं नाव आणि ॲड्रेस, त्याचबरोबर पिनकोड, रोल नंबर, पर्सेंटेज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये भराव्या लागतात. याचा अर्थ फॉर्म भरतेवेळी 10वीचं मार्कशीट, 11वीचं मार्कशीट आणि 12वी जर ऑलरेडी झाली असेल, रिपीट करत असेल, तर 12वीचं मार्कशीटसुद्धा फॉर्म भरतेवेळी सोबत असणं गरजेचं आहे. यानंतरचं पेज येतं काही ॲडिशनल डिटेल्स, म्हणजे तुम्हाला जुळा बहीण आहे का, जुळा भाऊ आहे का, ते तुमच्यासोबत एक्झामला येणार आहेत का याच वर्षी, तर ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. याच्या अगोदर तुम्ही नीट दिलेली आहे का, किती अटेम्प्ट तुम्ही नीटचे दिलेले आहेत, तर काही ॲडिशनल डिटेल्स तुम्हाला भरायचे असतात. आता डॉक्युमेंट्स काय काय अपलोड करायचे, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, दरवर्षी एवढेच डॉक्युमेंट्स विचारले जातात. त्याच्यामध्ये पहिला आहे पासपोर्ट साईज फोटो विथ व्हाईट बॅकग्राऊंड, म्हणजे तुमचा फोटो बॅकग्राऊंड व्हाईट असायला पाहिजे आणि पासपोर्ट साईजचा फोटो. दुसरा फोटो अजून एक कसला सांगितला आहे, पोस्टकार्ड साईज 4x6चा मोठा फोटो असतो, सेम व्हाईट बॅकग्राऊंडचाच, फक्त साईज मोठी असेल. सिग्नेचर एका व्हाईट पेजवरती ब्लॅक पेनने केलेली सिग्नेचर अपलोड करायला लागते. लेफ्ट अँड राईट हँड फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन, आता हे नेमकं काय आहे मी सांगतो. आणि डिसॅबिलिटी असेल तर डिसॅबिलिटीचं डॉक्युमेंट सोबत असणं गरजेचं आहे. आता मी जे फोटो सांगितलं की 2 प्रकारचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायला लागतात. हा जो लहान फोटो आहे तो जनरली आपण CETला वगैरे जसे लहान फोटो अपलोड करतो तसा पासपोर्ट साईज फोटो आहे. मात्र याच्यामध्ये चेंज काय आहे, तर फोटोवरती खाली विद्यार्थ्याचं नाव एंटर करावं लागतं, जसं मार्कशीटला असेल किंवा फॉर्ममध्ये जसं तुम्ही भरताय तसं विद्यार्थ्याचं फुल नेम आणि फोटो किती तारखेला काढलेला आहे ती तारीखसुद्धा त्या फोटोवरती प्रिंट करणं गरजेचं आहे. असाच मोठा 4x6चा, याला पोस्टकार्ड साईज फोटो म्हणतात, असाच मोठा फोटो लागतो. सेम नाव असायला पाहिजे आणि तारीख असायला पाहिजे, दोन्ही फोटो सेम असतील, फक्त साईजमधला डिफरन्स असेल. आता हे फोटो साधारणतः एक 7 ते 8 फोटो तुमच्याकडे असावे, कारण ते पुढं एक्झाम सेंटरला लागणार आहेत, ॲडमिशन प्रोसेसला लागणार आहेत. मोठे फोटो जे आहेत ते 2 फोटो काढले तरी बास होतील. 2 फोटो जरी तुमच्याकडे असतील तरी बास होतील. फक्त ॲडमिट कार्डवरती तो लावावा लागतो. परत इन केस ॲडमिशनच्या वेळी काही कॉलेजेस ॲडमिट कार्ड मागतात, तर त्यावेळी 2 फोटो ॲटलिस्ट तुमच्याकडे याचे असावे. लहान फोटो ॲटलिस्ट 7 ते 8 फोटो तुमच्याकडे असावेत. आता हे फोटो कधी काढायचे, तर ज्यावेळी ॲक्च्युली फॉर्म रिलीज केले जातील, आपल्याला डेट समजतील, सेम क्रायटेरिया ह्या वर्षी असेल तर मग अशा प्रकारचे फोटो आपल्याला काढायचे. आता फिंगर इम्प्रेशन्स म्हणजे काय, तर नीटचा फॉर्म एकमेव असं फॉर्म आहे जिथं लेफ्ट हँड आणि राईट हँड दोन्ही हाताच्या फिंगर्सचे इम्प्रेशनसुद्धा अपलोड करायला लागतात. सो काय करायचं आहे, इथं तुम्हाला दिसत असेल की डाव्या हाताचे इम्प्रेशन्स आहेत आणि उजव्या हाताचे इम्प्रेशन्स आहेत. सो सिम्पल एक व्हाईट पेज घ्यायचं आहे A4 साईजचं, दोन्ही हाताचे इम्प्रेशन्स याच्यावरती अशा घ्यायच्या आहेत. सो याचासुद्धा फोटो काढून तुम्हाला नीटच्या फॉर्मवरती अपलोड करावा लागतो. आता याच्यामध्ये थोडीशी यावर्षी चेंजेस होऊ शकतात. काय चेंजेस होऊ शकतो मी तुम्हाला थोडंसं सांगतो. डॉक्युमेंटचा जो पार्ट आहे, डॉक्युमेंट्सच्या पार्टमध्ये मागच्या वर्षी कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स मागितले नव्हते, फक्त तुमचे फोटो, सिग्नेचर आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असेल तर डिसॅबिलिटी आणि लेफ्ट हँड अँड राईट हँड थंब इम्प्रेशन्स एवढंच विचारलं होतं. पण कदाचित ह्या वर्षीच्या फॉर्ममध्ये कॅटेगरीचे सर्टिफिकेटचे डिटेल्स मागितले जाऊ शकतात, कारण आत्ता जी रिसेंटली JEEची एक्झाम झालेली आहे, तर JEEच्या एक्झाममध्ये कॅटेगरी सर्टिफिकेटचा नंबर, सर्टिफिकेट किती तारखेला काढला आहे, कोणत्या ऑथॉरिटीने इश्यू केलेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी JEEच्या फॉर्ममध्ये विचारल्या होत्या. सर्टिफिकेट अपलोड करायला सांगितलं नव्हतं. तर सेम
NTA कडूनच नीटची एक्झाम कंडक्ट केली जाते व यावर्षीच्या फॉर्ममध्ये कदाचित कॅटेगरीचे सर्टिफिकेटच्या डिटेल्स मागितल्या जाऊ शकतात. सो तुम्ही ज्या कॅटेगरीशी बिलॉंग करता त्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स सेफर साईड तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. जर मागितलेच तर फॉर्ममध्ये त्या डिटेल्स तुम्हाला भराव्या लागतील. आता इम्प्रेशन्स मी सांगितलं काय असतं. हायलाईट्स काय आहेत बघा. फोटो तुम्हाला काढावे लागतात. जे CETला वगैरे काढलेले असतात ते फोटो इथं चालत नाहीत. व्हाईट बॅकग्राऊंड असलेले तुमचं नाव आणि तारीख असलेले फोटो काढायला लागतात. दोन्ही पासपोर्ट साईज, पोस्टकार्ड साईज, सिग्नेचर ब्लॅक पेनने केलेली व्हाईट पेजवरची. डिसॅबिलिटी असेल तर डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. लेफ्ट हँड, राईट हँड थंब इम्प्रेशन्स. 10वी, 11वी, 12वी जर झाली असेल तर 12वीचं मार्कशीटसुद्धा लागेल. आता हे जरी अपलोड करायला लागत नसेल तरी रोल नंबर, पासिंग इयर्स ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी मार्कशीट सोबत असणं गरजेचं आहे. पॅरेंट्सचं ॲन्युअल इन्कम विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला आल्यावरती माहितीच नसतं ॲन्युअल इन्कम किती आहे. तर ॲन्युअल इन्कम किती आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. आणि रिलिजियस मायनॉरिटीमध्ये आपण येतो का तर याचं कन्फर्मेशनसुद्धा फॉर्म भरतेवेळी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची फी किती आहे सगळ्यात इम्पॉर्टंट. जनरल कॅटेगरीचा म्हणजे ओपन कॅटेगरीचा स्टुडंट असेल, मुलगा असेल, मुलगी असेल तरी 1700 रुपये ऑनलाईन ॲप्लिकेशनची फीज आहे. आणि जनरल EWS किंवा OBCचा जर विद्यार्थी असेल तर 1600 रुपये ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी आहे. SC, ST, डिसॅबिलिटी, थर्ड जेंडर सगळ्यांसाठी 1000 रुपये ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी आहे. आता ही फी कशाची आहे तर तुमची एक्झामची फी आहे. म्हणजे नीटच्या एक्झामची ही फी आहे जी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात पे करावी लागते फॉर्म भरतेवेळी. कदाचित त्याच्यामध्ये काही रिव्हिजन झाले तर होतील पण कंटिन्युअसली मागच्या 1-2-3 वर्षापासून सेमच फीज या घेतल्या जातात. आता लवकरच फॉर्म भरायला चालू होणार आहेत. जे डॉक्युमेंट्स आता सांगितलेले डॉक्युमेंट्स आपल्याकडे तयार नसतील किंवा त्यातले काही डॉक्युमेंट्स कमी असतील तर त्याचे प्रिपरेशन करून ठेवायचे आहेत. व हे सगळे फॉर्म आरंभच्या करिअर काउन्सिलिंग सेंटरवरून फिलअप करून दिले जातात. जर तुम्हाला सुद्धा नीटचा फॉर्म भरायचा असेल तर आरंभच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर जी काउन्सिलिंगसाठी एनरोल्ड ऑलरेडी काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत आमच्याकडे, ज्या मुलांनी काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत त्यांना ऑफिसमधून हे सगळे फॉर्म भरून दिले जातील. अशाच इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.